नमस्कार, मी शिवाजी काळे। आजच्या इंडियानामा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। पहिली बातमी आहे भारतीयांसाठी आनंदाची, कारण भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी 9 महिने अंतराळात राहून पृथ्वीवर परतलेले आहेत। त्यांच्या पृथ्वीवरती येण्याने आपणा सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय। मात्र 9 महिने त्या आणि त्यांचे सहकारी कशा पद्धतीने अंतराळामध्ये राहिल्या, त्यांचा अंतराळ ते पृथ्वीचा प्रवास कसा होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून। And splashdown, Crew 9 back on Earth. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। सुरेश भटांची ही कविता भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीला अत्यंत तंतोतंत लागू पडते। 286 दिवस अवकाशात 4577 फेऱ्या मारून 195.2 दशलक्ष किलोमीटर इतकं अंतर कापून नासाचे अंतराळवीर सुनीता आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर हे स्वग्रही परतले। त्यांच्या या ऐतिहासिक मोहिमेचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं। सुनीता विल्यम्स आणि क्रू 9 अंतराळवीरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की चिकाटीचा खरा अर्थ काय असतो। विशाल अवकाशासमोर त्यांचा अढळ दृढ निश्चय लाखो लोकांना कायम प्रेरणा देईल। सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित प्रवासासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे ट्विट मोदींनी केलं। तब्बल 9 महिने सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे अंतराळात कसे राहिले? भारतही अशा प्रकारच्या मोहिमा राबवू शकतो का, असे प्रश्न आता तमाम भारतीयांना पडले। याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पुढारी न्यूजने केला। आम्ही थेट संपर्क साधला खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे यांच्याशी। जर समजा एखादं काही रिपेअर करायचं असेल किंवा बाहेर एखादी टाईल ठीक करायची असेल किंवा काही उपकरणं बसवायची असतील, तर अशा पद्धतीची कामं ही लोक अंतराळात जाऊन म्हणजे विमानात त्यांच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन ही कामं करतात। तर अशा पद्धतीची त्यांनी कामं केली। शिवाय त्यांच्याकडे एक मोठं काम असंही असतं की घराची देखभाल, म्हणजे आता हे त्यांच्यासाठी एक अंतराळात असलेलं मोठं घरच आहे, तर त्याची साफसफाई, त्याला नीट ठेवणं, त्याची यंत्रणा सगळी चालली आहे का नाही ह्याच्याकडे बघणं। तर अशी अनेक त्यांच्या दिवसभराची कामं असतात। त्या ड्रीम लाइनरचं जे स्पेस शटल जे गेलं किंवा यान गेलं त्याच्यासाठी, आणि जेव्हा असं लक्षात आलं की कदाचित हे परत आणण्यामध्ये धोका असू शकतो, तर तेव्हा त्यांना ठरवलं की त्यांनी अंतराळ यानामध्येच राहायचं आहे, स्थानकातच राहायचं आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरतीच थांबायचं आहे। पण त्या तारखेपासून म्हणजे जून पासून आतापर्यंत 3-4 अशी मोहिमा झालेल्या आहेत, पण त्या मोहिमा आधीपासून नियोजित होत्या आणि त्याच्यातनं कोण येणार आहे किंवा कोण जाणार आहे त्याची नोंद केलेली होती। तर त्यात ह्या दोघांचा समावेश नव्हता, ह्या दोन्ही जणांचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता आणि त्यामुळे ह्यांना जास्ती दिवस थांबावं लागलं। तर अंतराळामध्ये जर गुरुत्वीय बलच नाहीये तर ते स्नायू कमी, त्यांची बळकटता जी आहे ती कमी कमी होत जाते, ते वीक होत जातात आणि मग ते जवळजवळ एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की ते काम करत नाहीत। आणि तेच काही बाब, थोडीशी अशी बाब आपल्या हाडांपर्यंत पण होते, कारण आपण पृथ्वीवर असताना पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आपल्याला खाली खेचत असतं, अंतराळात गेल्यावरती ते गुरुत्वीय बल नसतं, त्यामुळे हाडं ठिसूळ होणं, आपली जे स्नायूची मास डेन्सिटी आहे ती कमी होणं, हे अंतराळात जायला गेल्यावरती आपल्या शरीरावरती हा बदल होतात। आपल्या शास्त्रज्ञांना जेवढं बजेट मिळतं त्याच्यामध्ये काम करून ते जे काम करतायत ते खरंच प्रशंसनीय आहे। आणि येत्या काळामध्ये गगनयान सारखे मोहिमा आखण्यात येत आहेत की ज्यामुळे आपला मानव जो आहे तो अंतराळात आपल्याला पाठवता येईल आणि परीक्षण घेता येईल। सुनीता विल्यम्स या मूळच्या गुजरात मधील मेहसाणाच्या, त्यांच्या पृथ्वी परतीच्या मोहिमेनंतर मेहसाणामध्ये अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलंय। अंतराळातून परतलेल्या सुनीता विल्यम्स यांचं भारतात कधी आगमन होणार याचे वेध आता सगळ्यांना लागले। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, इंडियानामा।